आज आम्ही आलो आहोत भैरोबाच्या मंदिरात। हे जे मंदिर आहे ते वाघमोडेवाडीत आहे, म्हणजे दहिवडीजवळ वाघमोडेवाडी आहे, तिथं हे भव्य भैरोबाचं मंदिर झालेलं आहे। आज रविवार असल्यामुळे यांचा उपवास असतो, तर आम्ही या मंदिरात आलो आहे। तर हे बघा केवढा मोठा कॅम्पस आहे या मंदिराचा, आणखी काम चालूच आहे या मंदिराचं। किती सुंदर मंदिर बांधलंय बघा। याचं जे सर्व काम आहे ते हंडे मामांनी केलेलं आहे। आतमध्ये सर्व जाऊन दाखवते तुम्हाला। आज लॉक असल्यामुळे आतमध्ये जायला भेटणार नाहीये आपल्याला, बाहेरूनच दाखवेला। भैरोबाच्या मूर्ती स्थापना झालेली आहे बघा। खूप लोकांना माहिती नाही की भैरोबाचं मंदिर झालेलं आहे। तर ते जे लांबचं मंदिर आहे तिकडे जाण्यापेक्षा इथे येऊ शकता। इथं खूप छान असं कॅम्पस आहे, कुणाचं नवस असेल काय असेल इथे येऊन पूर्ण करू शकता। ही मंदिराच्या बॅक साईडची जागा आहे। इकडे डोंगराई देवीचं मंदिर आहे, मूर्ती आहे। ही मंदिराच्या मागचा स्पेस आहे। स्वच्छता इथे रोज केली जाते। हे बघा किती सुंदर असे झाड लावले तिथे नारळाची। आणखी काम अर्धवट असल्यामुळे हे असं दिसतंय। पहिलं भैरोबाला जर जायचं म्हटलं तर 30-40 किलोमीटर दूर जावं लागत होतं, तर आता हे खूप जवळच झाल्यामुळं इथं आम्ही रोज येतो। रोज म्हणजे उपवास असेल संडेला त्या दिवशी आम्ही येतो, कारण ह्यांना सुट्टी असते। बघा इकडे म्हसोबाचा मूर्ती आहे। सुंदर असे झाड लावले तिथे, मोगऱ्याचं झाड लावलंय, फुले पण आलेत बघा त्याला। चाफ्याचे झाड लावलेत। इकडे डोंगराई देवीची मूर्ती आहे। हे इकडे काम अर्धवट आहे, ती तसंच राहिलेलं आहे। हे एंट्रन्स कमान आहे त्याची मंदिराची। पाण्याची वगैरे सर्व सुविधा आहे इथे। आणि हे जे मंदिराची स्थापना आहे ती पूर्ण हंडे कंपनीने केली आहे। भव्य असं मंदिर आहे भैरोबाचं। पाण्याची सुविधा सगळी केली आहे।